हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो, अनुभव शेअर करायचा तर हा, करा ताई. कुठून बोलताय? सर नाव नाही सांगत मी, पण सांगते तुम्ही. हो, नाव पण सांगेन, पण अजून अच्छा नंतर. अच्छा. पण कुठून हो बोलताय ते सांगू शकता? हो, आळंदी. अरे वा, देऊळआळंदीच्या. किती छान. हो हो. हम्म. काय अनुभव आला ताई? म्हणजे मी 2019 पासून स्वामी सेवेमध्ये आले बघा. अच्छा अच्छा. हा हा. हो, म्हणजे अगोदर चांगलं होतं लग्न झाल्यापासून, पण मग मधात 1-2-3 वर्ष जरा दुसऱ्यामुळे आम्ही जरा अडचणीत आलो होतो खूप म्हणजे. बरं बरं. हा हा. हो, तर मग मी असंच एक जणाची म्हणजे संक्रांतीला हं. हे हळदी कुंकाला बोलवतात ना. हो हो हो. हा, तर तिथे मग साईबाबांचे पुस्तक वाटले होते तर. अच्छा. हा हा. हो, तर मग मी ते साईबाबांचे म्हणजे ती पोथी वाचली. मग माझी अशी इच्छा झाली की आपण पण करावं साईबाबाचं, की आपले म्हणजे जे काय आपले प्रॉब्लेम ते सॉल्व्ह होतील. हा हा, बरोबर वाटतं. हा. हो, मग मी गुरुवार चालू केले. हम्म. माझ्याकडून साईबाबांनी इतके चांगली सेवा करून घेतली, आणि त्याचे मला म्हणजे फल पण एवढं चांगलं भेटलं ना, की साईबाबांनी माझी पूर्ण इच्छा पूर्ण केली अरे आणि वा. खूप चांगलं झालं. मग तुम्ही काय काय केलं त्यावेळेला? फक्त गुरुवार धरले हा हा. साईबाबांचे. अच्छा. म्हणजे 9 गुरुवार धरायचे. हा हा. 9व्या गुरुवारी उद्यापन करायचं. म्हणजे असं मी बरं 2-3 वर्ष केलं. आणि ते उद्यापनात काय करायचं मग? काही नाही, फक्त मुलं वगैरे जेव घालायचे. अच्छा. साईबाबाच्या मंदिरात जायचं, तिथे केळी पुस्तकं वाटायची. हा, अच्छा. एवढंच. हा हा. हो, पण मग समजा दीपावलीपासून ते चालू, संक्रांतीपासून ते चालू केले. हा पण हा. मग उन्हाळ्यात गावाकडे गेले ना. हो हो. गावाकडे गेल्यानंतर मग माझी नंदेने सेवा घेतली ती स्वामींची. ते म्हणे तू पण घे म्हणे. अच्छा. हा. हा, तर मग मी पण घेतली. तेव्हा मला स्वामी म्हणजे काय म्हणजे कळतच नव्हतं. माहितीच नाही असं. हा हा. मी म्हणजे दत्तात्रयाच्या मंदिरात तिथं मठ आहे ना, तिथं हा हा. गेल्यावर बघायची, ते वाचायचे मी निशंक होईरे म्हणा. हा 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 हा. हा, पण मी म्हणायचे हे कोण, म्हणजे कोण बाबा असन काय असन, मी खूप विचार करायचे. हा हा. हा, पण मग मला म्हणजे माहितीच नव्हतं की स्वामी आहे, दत्तात्रयांचा अवतार आहे, असं काही माहिती नव्हतं. अरे बापरे, हा, बघा. मग एकदा काय झालं माहिती का, मी हं. सेवा घेतली का, तेव्हा पेपर मध्ये माझ्याकडे लेख आला. हा हा. ते तोच फोटो आणि तारक मंत्र. अरे वा. ते मी इतका जपून ठेवला ना, हा हा हा. जपून ठेवला, पण असं माहित नाही की माझ्याकडून सेवा घडणार स्वामींची म्हणून. बघा ना, मग तुम्ही आता काय काय सेवा करता? आता मग तिथे गेल्यानंतर मी सेवा घेतली आमच्या हा इकडून आंबडून. हा हा. हा, तर मग मला तिथून सेवा दिली होती. हं. म्हणजे 11 माळी जप, हा 3 अध्याय रोज वाचायचे. हा हा. आणि हे सत्यनारायण पूजा, गायत्री मंत्राचं हवन, हे कालभैरव, हा हा. अजून बरीचशी दिली होती. हा 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 हा. 14 पाठ दुर्गा सप्तशती. अरे वा. हा हा. हो. मग एवढं रोज करायचं तुम्ही? हो, करत होते मग मी. म्हणजे सुरुवातीला म्हणजे मी फक्त स्वामी चरित्र चालू केलं. हा 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 हा. हा, पण मग मला स्वामी चरित्र पण कळायला नव्हतं. मी स्वामींच्याच विरोधात जायची. मी म्हणायचे त्याच्यात ते काही काही हे म्हणजे असे लेख आहे ना की म्हणजे आता नाही सांगते, पण मग ते नंतर नंतर मग मला जसा जसा अनुभव यायला ना, मग तसं तसं मी स्वामींच्या याच्यात होत गेले. सांगितलं आला. हा. मग नंतर कळायला लागलं की खरंच स्वामी काय आहे म्हणून. हो, खरंच. हो, आणि मग नंतर पण माझ्याकडून मग असं झालं की मला पहिले आहे ना साईबाबांचे खूप अनुभव आले, पण मग साईबाबांचीच अशी इच्छा होती काय काय माहिती की हिनं म्हणजे स्वामी समर्थांचं करावं म्हणून. हो, बरोबर. पण मग तर तुम्हाला मग प्रॉब्लेम काय होता ताई? प्रॉब्लेम म्हणजे आमचे जे पार्टनर होते ना, हा हा. तर त्यांच्यामुळे आम्ही खूप लॉस मध्ये आलो होतो. कसला धंदा होता म्हणजे बिझनेस? आता मी नाही सांगू शकत तुम्हाला, दुसऱ्या वेळेस सांगेन तर मी ते. बरं 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 हो, बरं. तर मग त्याच्यामुळे आम्ही लॉस मध्ये आल्यामुळे जरा, आणि तेव्हा मुलं ते लहान होते. हा. मुलगी 2-3 वर्षाची, मुलगा 1 वर्षाचा असा होता. अरे बापरे, तेव्हाच आलं. आणि हो, आणि पण मग आता तेव्हा, व्यवस्थित आहे ना? हो आता खूप चांगले तर. असंच छान राहील बघा ताई आता. हो, आणि मग हं. तिथंच झाल्यानंतर मग साईबाबांचंच म्हणजे माझ्याकडून कमी होत गेलं की मग नंतर मला साईबाबा असे स्वप्नात यायला लागले की ते दिवा जे लावायचे मी अखंड, की हा. तोच विजल्याला येऊ लागला.
अरे बापरे! हां. हा तर मग मी समजून गेले की साईबाबांचा अशी इच्छा आहे की ना आता स्वामींचंच करावं म्हणून. स्वामींचं करावं. हां. हा मग मी साईबाबांचं म्हणजे जेवढं ते आरती वगैरे करायची कधीतरी मंदिरात असतं तर मग मी साईबाबांचं सोडलं. हं. साईबाबांचं पण स्वामी इतकंच आहे. पण मग मी आता स्वामींचं चालू केलं हो, तेव्हापासून. स्वामी आणि दत्तगुरू हे हो सगळ्यांचे गुरु आहेत ना ताई. हो स्वामी दत्तांचा अवतार आहे. हो आणि मग मी चालू केल्यानंतर मग मला अनुभव यायला चालू झाले आणि तेव्हापासून खूप चांगलं झालं बघा. नाही, नाही. खूप छान हा ताई. मग नंतर आम्ही हे सोडलं आणि खालच्या मधल्यात राहायला गेलो. हां, हां, तर हां. तिथं म्हणजे एवढं भयान वाटायचं ना अजिबात लगे म्हणजे एखादा मसन वाटा कसा असतं की नाही. हां, 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 हां. हा म्हणजे तसं त्या घरामध्ये म्हणजे बरकता नाही, लक्ष्मी नाही आणि हां. म्हणजे असं वेगळंच आजार चालू झाले. अरे, अरे, अरे! हां, हां. हा म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना समजा आज 1 तारीख आहे ना की हां. हे 1 तारखेला दवाखान्यात नेलं पुढच्या 1ला लगेच न्यावंच लागत होतं. अरे बापरे! हा म्हणजे असं तारीख टळतच नव्हती तर. हो ना, बघा. आणि तेवढ्यात मग मला पण एवढा पित्ताचा त्रास झाला की नुसतं तोंडाला पाणी जेवण जात नव्हतं. नुसतं मग? असं दवाखाना करावा लागायचा. मग काय केलं मग तुम्ही? स्वामीचे म्हणजे जसं स्वामी चरित्र वाचायला सुरुवात केली, सेवा चालू केली ना, तुम्हाला हं. सांगते माझं पित्त पूर्ण नाहीसं झालेलं. मग आता त्याच घरात राहता ना? हो, त्याचं आता एवढं चांगलं इतकं प्रसन्न वाटतं ना, स्वामी सेवा केल्यानंतर असं मंदिरापेक्षा पण एवढं भारी वाटू अरे लागलं. वाह! बघा. हां, म्हणजे इथून माहितीये का पहिले लोकांची जायची एवढी घाण होती ना, की म्हणजे बंद होतं ना सगळं. हां, तर हां. लोकं बरोबर. म्हणजे त्या जागेवर म्हणजे टिकलंच नाही कोणी. एक अच्छा. 5-6 महिनेच राहायचे. 6 महिने पण नव्हते राहत, तर सोडून जात होते ते. बघा. मग आता हां, घर तर मग स्वतःच आहे तुमचं ते? नाही भाड्याचंच आहे. अच्छा, अच्छा. भाड्याचं. पण छान हां. वाटतं ना आता? हो, आता इतकं प्रसन्न वाटतं ना, की लय भारी. अजून छान वाटेल बघा ताई. हां, आता मग ते जे लोक येऊ लागले ना, ते म्हणे आम्हाला कोणालाच जमलं नाही म्हणे एवढं. इतकं प्रसन्न वाटतं ना, की कोणी आलं की उठावसंच वाटत नव्हतं त्याला. अरे वाह! किती छान ताई. मी हो, शेअर करते हां ताई. हो, म्हणजे अजून माझे खूप अनुभव आहे. नंतर सांगू का मग? नाही सांगा तुम्हाला सांगायचं असेल तर. नाही वेळ आहे का तुम्हाला? वेळ तर आहे ना ताई. आता आपली वेळच सुरू आहे ना ही. बरं, बरं सांगते मग. हं. हो, मग ते सगळं प्रसन्नता वगैरे झाली, लक्ष्मी टिकायला लागली. हं. म्हणजे संस्थेमध्ये मग मुलं पण वाढलेत तर. अरे वाह! हां. हो आणि मग नंतर तिथून पुढं मग साक्षात म्हणजे स्वामीच माझ्या स्वप्नात आले. हां. हो स्वामींचा इतका सुंदर फोटो येरीजवळ बसलेले सुंदर एक गाय वासरू शेतामध्ये ज्वारी अरे वाह! हा विहीर वगैरे सगळं इतके छान आणि त्या दिवशी आम्ही म्हणजे तुळशीचं लग्न लावलं होतं. हां, हां, हां. हा त्या दिवशी म्हणजे आमच्या इथं एक पूल आहे त्या पुलावर सगळीकडे नुसते कृष्णाला कसे ते रंगीत कपडे नसतात का हो, हो, चमकीचे हो. राधा कृष्ण वगैरे सगळं तेच दिसत होतं. अरे बापरे! आणि स्वामी वाह! हा मग ते हा तर ते तेवढंच दुसरे पण सांगते मला आज वेळ आहे म्हणून. हां, सांगा, सांगा, सांगा. हो तर मग त्याच्यानंतर म्हणजे माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता. हां, हां, हां. हा तर मग त्या दिवशी म्हणजे सकाळीच म्हणजे काय झालं वाढदिवस होता तर आम्ही ठरवलं ते वाढदिवस कधी करत नाही पण आम्ही त्याच वर्षी पहिला केला. अच्छा. हां, हां. हो वाढदिवस केला तर सकाळी काय झालं मी पूजा करत होते पूजा करता करताच आहे ना मग हं. मी आमच्या तिथं म्हणजे देवघरात महादेव पार्वतीचा फोटो आहे सगळे हं, हं. 12 ज्योतिर्लिंग महादेव वगैरे मग मी नेमकं महादेव पार्वतीला पूजा करताना गंध लावाली ना हां, हां. हा तर तेवढ्यातच म्हणजे अशी पटकन दिवशी लाईट गेली. अच्छा. हां, हां, हां. हा तर मग मला असं म्हणजे हेच झालं की आज काय होतं काय म्हणजे असं. अरे, अरे! हां, 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 हां. हा पण तरी पण म्हणजे मी काही एवढं मनावर नाही धरलं. हं. मग मी संध्याकाळी सगळी दिवसाची तयारी वगैरे केली. हां, हां, हां. हा आणि छान वाढदिवस साजरा केला अरे आणि त्या वाह! दिवशी वडापाव बनवले अरे वाढदिवसाला वाह, भरपूर वाह, वाह! भरपूर जण आले होते. बापरे! हां. हा मग आले तर नंतर पाव कमी पडले बघा. हं, 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 हं. पाव कमी पडले ना तर मी म्हणजे माझ्या भावाला पाठवलं पाव हां, आणायला. पण ते हां. पाव आणायला गेलं ना त्याच्या गाडीमधलं पेट्रोल संपलं. अरे, अरे! हां. हा म्हणून दुसरा विद्यार्थी पाठवला. हां, हां. दुसरा मुलगा पाठवला ना हं. तर त्याचा तुम्हाला सांगते इकून जाताना पण ऍक्सिडेंट झाला. अय्या! इकून जाताना झाला आणि तिकून येता वेळेस तीन वेळेस झाला. बापरे! म्हणजे ते कमीत कमी म्हणजे अर्धा किलोमीटर 3 जागेवर म्हणजे गाडी सगट फरफटत गेला. बाई गं!
हो. आणि मग त्याच्यासोबत लागलं का खूप? नाही लागलं काहीच नाही. स्वामींनी हा मग वाचवलं मी बघा. सांगते ना तुम्हाला की हं. त्यासोबत दोघ जण होते, हा हा म्हणजे तिघ जण होते ना. तर हा. त्यांना लागलं नाहीये, पण हं. थोडस म्हणजे पॅन्ट वगैरे फाटली होती आणि गाडीला तर काहीच झालं नाही. ओ. हो. आणि 3 वेळेस तसं झालं. मग तिसऱ्या वेळेस पोलिसांनीच पकडलं. म्हणे अशी कशी गाडी चालवतो म्हणे, तुझं जाताना पण ऍक्सिडेंट झाला, येताना पण 3 वेळेस झाला. अरे बापरे! हा हा हा. हा. आणि ते आणि तिकडून माझा भाऊ येऊ लागला ना, तरी हं. याची गाडी आहे ना त्याच्या गाडीला धडकली. पण त्याची पण म्हणजे सरळ गेली, त्याला काहीच धक्का पण नाही लागला मग. नाहीतर बापरे! मग हे यांची जाऊन पुन्हा दुसऱ्याला पण धडक बसली असते, असं झालं असतं. हो. किती कठीण ना. हो. पण मग हा. हो, पोलीस चौकीला नेलं, सगळं काय केलं, पण त्या पोलिसांनी पण काही नाही केलं, सोडून दिलं. मग त्यालाच घाबरला म्हणून आम्ही दवाखान्यात वगैरे नेलं. पण गाडीला तुम्हाला सांगते 3 वेळेस ऍक्सिडेंट झालं होणं, आणि ती अर्धा 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 म्हणजे अर्धा किलोमीटर अर्धा फरफटत गेली. किलोमीटरने हो. हो. हा. तर स्वामी त्याच्याला छोटे तेवढ्या पाटीलची. वेळेस तुम्हाला सांगते अर्ध्या 1 तासामध्ये 4 वेळेस झाला. बाप रे. म्हणजे 4 वेळेस ऍक्सिडेंट झाला. तर संध्याकाळी म्हणजे साक्षात सत्यनारायण माझ्या स्वप्नात आले. हो का, रात्री? हा. हॅलो. हो हो, बोला ना. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हॅलो. हॅलो. हा बोला ना ताई. हॅलो. हॅलो. हा बोला बोला. आवाज येतो का? मला येतोय ताई. हो, तुमचा आवाज नव्हता येईना. हा, तुम्ही काहीतरी म्यूट केलं असेल, मी बोलतेच आहे. हो का. हा. हा. तर मग रात्रीचं म्हणजे रात्री म्हणजे साक्षात सत्यनारायण माझ्या स्वप्नात आले. अरे वा. हा. तर त्यांनी मला स्वप्नात येऊन साक्षात म्हणजे पूर्ण जसे सत्यनारायण आहे का हा. तसे स्वप्नात आले, आणि मला सांगितलं म्हणे तुझ्यावर आज इतकं मोठं संकट आलं होतं म्हणे, पण मी ते निवारण केलं म्हणे मी तुझ्यावरचं. बाप रे. बघा, हो. खरंच इतकं. आपण सेवा करत राहिली पाहिजे. हो. आणि मी सत्यनारायणाचं ना इतकं मनापासून करायचे ना, मला लय आवडायचं माहिती का सत्यनारायणाची पूजा करायला. हो का. हो. हा. आणि ते झाल्याच्या नंतर हे मला गायत्री मंत्राचं हवन करायला सांगितलं होतं ना. हो 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 हो. हो. तर मग ते कामाच्या आणि माझ्याकडून मी सोडलं, ते झालंच नाही माझ्याच्याने. अच्छा. हा हा हो. तर साक्षात श्रीकृष्ण हा म्हणजे बालरूपात गाय वगैरे, आणि साक्षात श्रीकृष्ण की हा. तू गायत्री मंत्राचं हवन सोडू नको, चालूच ठेव म्हणून. अच्छा. हो. मग केलं त्यांनी तुम्ही मग सुरू? हो, चालू केलं होतं मग. आणि आता परत बंद झालं माझ्याकडून, करीन आता परत. हा हा. कधी कधी ते कामाने होत नाही आपल्याकडनं. बरोबर बरोबर. हो. खूप छान ताई, मी शेअर आणि करते. हा परत एक म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी हा हा. म्हणजे आमच्या शेजारचे होते पण तसे म्हणजे जादूटोणा असे वगैरे. अरे अरे. हा. हा. तर मग त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी हा हा. मी दुपारी झोपले, आणि ते जे मांत्रिक वगैरे लोक नसतात का, हो ते हो हो. एवढे मोठे जण मला माझ्या छातीवर बसून इतके दाबायला, माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते. बापरे. हा हा हो. हा. तर साक्षात म्हणजे महाविष्णू, हा. म्हणजे असं पूर्ण लख्ख घर भरलेलं असं, इतका प्रकाश, इतकं तेजमय भगवंत. बापरे. हा हा. हा. मला असे साक्षात दिसत होते लगे. बघा. हो. नाही, सेवेचा खूप फरक पडतो ताई. कुठली वाईट हो. शक्ती आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. नाही, खरंच नाही पोहोचू शकत. हं. आणि त्याच्यानंतर तर आम्हाला इतके मोठाले अनुभव आले ना की लगे हं. हो ना? लयच. हो, खूप. आणि त्याच्यानंतर ते तसं झालं. हं. साक्षात महाविष्णू स्वप्नात आले. हं. स्वप्न नाही म्हणजे साक्षात होते तर ती. अरे बापरे. स्वप्न नव्हतंच. हो. ओ. आणि एक दिवस माझा मुलगा छोटा आहे, हं. पलकुंडूने एक कोणाच तरी अशी गाडी लावली होती, घराच्या पाठीमागे खेळू लागले. हा आणि उन्हाचं. हा हा आणि रात्रीचं मग ते मी कधी तिकडे जाऊन देत नाही, पण त्याशी मुलामध्ये गेला तो. हा आणि संध्याकाळी ना तुम्हाला सांगते, ते काय असन बाहेरचं असं काहीतरी. हा. आणि ते रात्रीचा झोपानच गेला. मी म्हणलं काय झालं काय माहिती. हा तुम्हाला सांगते ते झोपाना पण मला थोडसा डोळा लागला. हा हा तेवढ्यामध्ये म्हणजे आमचं मोठं दार आहे. हा ते हा. दारातून आहे ना, एक म्हणजे भगवे कपडे वगैरे घातलेले, वरती असा बुचडा, श्रीपाद वल्लभांना कसा वरती बुचडा हो हो बांधलेला आहे. हो हो. हा, साक्षात तसे आले. आले.
हा हो. आले आणि दार उघडलं. हा दार उघडच होतं. आले आणि मी महाराज म्हणजे माझे मिस्टर म्हणते उठा उठा, कोणतरी आलं, चोर आला, चोर आला. हा आणि त्यांच्याकडे ना हा. 4 छोटाले इतके सुंदर कुत्रे होते ना. अरे त्याने बापरे. काय केलं, डायरेक्ट कुत्रे आतमध्ये पाठवले, अगो बाई. बारकालेच छोटाले. अरे हो. बापरे. मी म्हणते उठा, काठी घ्या, मारा, चोर आला, चोर आला. तसं नाही करताना त्याने काय केलं, दारात म्हणजे आले आणि डायरेक्ट दरवाज्यावर चप्पल फेकून मारली. म्हणजे आमचं मधात हा. मोठा हॉल आहे आणि आतमध्ये रूम आहे, बेडरूम. अच्छा. हा. हा. तर त्यांनी ते दरवाजा लावला होता ना, बेडरूमला चप्पल मारली. बापरे. हा हा. तुम्हाला सांगते, मुलगा सेकंदातच झोपला. अय्या. हो ना. मला बापरे. मग नंतर मला तेवढ्या ह्याच्यात नाही लक्षात आलं, पण नंतर मग सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं, हा. हे साक्षात दत्तात्रेयच होते, स्वामीच होते म्हणून. हो. नाही तर ते बापरे. झोपानाच गेला रात्रभर. त्याने तसंच केलं आणि मग ते साक्षात दत्तात्रेयांनी येऊनच ते काय असेल ना, ते चप्पल फेकून मारणं आणि ती ते पीडा काढली. हो, झोपणं संगत झालेलं. बघा किती हो. छान. वेगळाच अनुभव आहे ताई तुमचा हा. हो. खूप. आणि आता पण म्हणजे आता दीपावलीच्या नंतर मी असं ठरवलं की माझ्याच्याने अगोदर गुरुचरित्र नाही झालं. मला इतकं वेळ लागले गुरुचरित्र पारायण करण्याचं. अरे वा. हो, मी करायचं पण मग आमचं असं ठरवलं होतं की ह्या त्र्यंबकेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर करावं म्हणून. हा 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 हा. हा. तर मग याला त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आम्ही दर्शनाला. अरे वा, जाऊन आल्या. हो. अनुभव मोठा होईल का नंतर करू? हो हो, चालेल, नंतर करा महा. हा हो, चालेल. हा. श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ.